हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे हरतफरीची रानभाजी। ही भाजी जंगलात शेतात खूप बघायला मिळते। हरतफरीची भाजी खायला टेस्टी लागते आणि रानभाजी म्हणाले तर ते आरोग्यदायी असतातच आणि वर्षातून एकदा तरी खायच्या असतातच। चला मी आता ही भाजी बनवून घेते। ही भाजी मी चांगली बारीक कापून घेत आहे। या भाजीची चव तुरट कडवट असते, म्हणून या भाजीला उकळून घ्यावे लागते। या भाजीला मी छान 5 मिनिटे असे उकडणार आहे। भाजी बारीक कापून झालेली आहे। आता छान पाणी टाकून पूर्णपणे भिजवते आणि तिला छान भाजीला उकळी आलेली आहे। मी मांडलेली आहे, छान उकळी आलेली आहे। 5 मिनिटं झाले। आता गॅस बंद करून घेते आणि 2दा थंड पाण्यात धुवून भाजीमधील अतिरिक्त पाणी हे काढून घेते। या भाजीसाठी मी 2 मोठे कांदे, 1 टमाटर, भाजीनुसार लाल मिरची कापली आहे। या भाजीमध्ये लाल मिरची टेस्टी लागते, तुम्ही हिरवी पण घेऊ शकता। 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। लसूण बारीक करून घ्यायचे। कढईमध्ये भाजीनुसार तेल टाकायचे। गरम झाल्यावर लसूण, नंतर कांदे टाका। कांदे लाल झालेत की मिरची शिजली की आपण टमाटर टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं। नंतर भाजी मोकळी करून टाका, फिरवून घ्या आणि झाकण ठेवून त्याला 5-8 मिनिटे शिजवा। आपण उकडलेली आहे, त्याच्यामुळे जास्त शिजवण्याची तेवढी गरज नाही। मधात एखादी वेळी फिरवून घ्या। 8 मिनिटे झालेली आहे आणि तयार आहे हरतफरीची टेस्टी भाजी। ही पोळी, भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागते।